Last lecture we have seen uniform circular motion, centripetal force and centrifugal force. Today we are going to see applications of uniform circular motion. So there are total 4 applications of uniform circular motion, and which are: first, vehicle along a horizontal circular track; second, well or wall of death; third, vehicle along a bank road; and last is, that is fourth application of UCM, is conical pendulum. Now we are going to start first application of UCM, and which is vehicle along a horizontal circular track. So in diagram you can see the vehicle along a circular track. So figure shows vertical section of car on horizontal circular track of radius r, and the center of the circular track is C. डायग्राममध्ये तुम्ही बघितलात तर डायग्राममध्ये स्क्वेअरने दाखवलेला जो पार्ट आहे तो काय आहे, व्हेइकल आहे. काय ते व्हेइकल, आणि ते व्हेइकल कर्व पाथवरून काय होणार आहे, रिव्हॉल्व होणार आहे. जे व्हेइकल आहे ते व्हेइकल तुमच्याकडे येत आहे किंवा तुमच्यापासून लांब जात आहे. मग ते व्हेइकल लेफ्ट साईडला टर्न घेत आहे. जो टर्न आहे किंवा सर्क्युलर पाथ जो आहे तो कसा आहे, लेफ्ट साईडला आहे. त्यामुळे सेंटर काय आहे, सी आहे. तर सर्क्युलर पाथ सेंटर काय असणार, सी असणार. आणि व्हेइकल आणि सेंटरमध्ये डिस्टन्स किती आहे, तर रेडियस आर. आर एवढं काय आहे, डिस्टन्स आहे. खालती जे इमेज आहे त्या इमेजमध्ये तुम्ही बघितलात तर ज्या व्हेइकल्स आहेत त्या व्हेइकल्स या राईट साईडला टर्न घेत आहेत. डायग्रॅम जे आहे वरती डायग्रॅममध्ये व्हेइकल जे आहे ते लेफ्ट साईडला टर्न घेत आहे. त्यामुळे सेंटर सी आहे. ते सेंटर काय आहे, सी आहे. मग या व्हेइकलवरती काही फोर्सेस ॲक्ट होत असणार, या कारवरती काही फोर्सेस ॲक्ट होत असणार. ते फोर्सेस कोणते आहेत ते आपण बघणार आहोत. तर पहिला फोर्स कोणता आहे, तर वेट एम जी व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. एम जी जे आहे काय व्हर्टिकली काय आहे, डाऊनवर्ड डिरेक्शनला तो फोर्स काय होतो आहे, मूव्ह होतो आहे. सेकंड फोर्स कोणता आहे, नॉर्मल रिॲक्शन एन व्हर्टिकल अपवर्ड्स अँड बॅलन्सेस द वेट एम जी. डायग्राममध्ये जर तुम्ही बघितलं तर अपवर्ड डिरेक्शनला काय आहे, एन आहे. एन इज अ नॉर्मल रिॲक्शन and which is applied by the road surface on the vehicle. नॉर्मल रिॲक्शन ही कोण अप्लाय करणार, रोड सरफेस अप्लाय करणार. त्यामुळे नॉर्मल रिॲक्शन आणि वेट एम जी दोन्ही एकमेकांना कशा आहेत, विरुद्ध दिशेला आहेत, अपोजिट डिरेक्शनला आहेत. त्यामुळे एनला वेटला बॅलन्स कोण करणार, नॉर्मल रिॲक्शन एन बॅलन्स करणार. अँड थर्ड फोर्स इज फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन एफ एस बिटवीन रोड्स अँड टायर्स. रोड आणि टायरमध्ये जे फ्रिक्शनल फोर्स आहे ते ते किती आहे, तर एफ एस एवढं काय फ्रिक्शनल फोर्स. आपण आधीच्या लेक्चरमध्ये काही गोष्टी बघितल्या आहेत की एखाद्या व्हेइकलला किंवा ऑब्जेक्टला सर्क्युलर मोशन कायम ठेवायची असेल तर त्याला काय लागतं, सेंट्रिपेटल फोर्स लागतं. तसंच या ठिकाणी सुद्धा कारला टर्न घ्यायचा आहे, म्हणजे सर्क्युलर मोशन शो करायची आहे. मग त्यावेळेस कारला काय लागणार, सेंट्रिपेटल फोर्स लागणार. आणि सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड कोण करणार, तर फ्रिक्शनल फोर्स आहे एफ एस. कारण एफ एस इट इज डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. एफ एस जो आहे तो सेंटरकडे जाताना तुम्हाला दिसतो आहे ना. मग त्या कारला टर्न घ्यायचा असेल, सर्क्युलर मोशन करायचे असेल तर त्याला सेंट्रिपेटल फोर्स लागणार. आणि हा सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड कोण करणार, तर एफ एस प्रोव्हाइड करणार. सो हिअर वेट एम जी बॅलन्सेस बाय द नॉर्मल रिॲक्शन. मगाशी आपण बघितलं वेट एम जीला बॅलन्स कोण करणार, तर नॉर्मल रिॲक्शन एन बॅलन्स करणार. मग ते इक्वेशन एक तयार होणार. इक्वेशन काय तयार होणार, एम जी इज इक्वल टू एन. दिस वेट बॅलन्सेस बाय द normal reaction n, mg is equal to n, which is the first equation. And second equation, what, static friction fs provides the centripetal force. centripetal force provide कोण करणार, तर static friction fs जे आहे ते centripetal force provide करणार कारला. आणि त्यामुळे कार काय घेऊ शकते, टर्न घेऊ शकते, रोडवरून इझिली टर्न घेऊ शकते. मग ते एक इक्वेशन तयार होणार. काय होणार, स्टॅटिक फ्रिक्शन एफ एस इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. एम आर ओमेगा स्क्वेअर असेल किंवा एम व्ही स्क्वेअर अपॉन आर असेल, ही दोन्ही काय आहेत, तर सेंट्रिपेटल फोर्सची इक्वेशन्स आहेत.
त्यामुळे स्टॅटिक फ्रिक्शन एफ एस इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर और स्टॅटिक फ्रिक्शन एफ एस इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. So these are the two equations. mg is equal to n first equation, second equation fs is equal to mr omega square or mv square upon r. So now equation 2 divided by equation 1 आपण इक्वेशन 2 जे आहे ते इक्वेशन 1 म्हणून काय करणार, डिवाइड करणार. म्हणून काय येणार इथे देअरफॉर fs डिवाइडेड बाय n इज इक्वल टू r ओमेगा स्क्वेअर डिवाइडेड बाय g. इथे m जे आहेत m काय होणार, डिवाइड होणार, ते 1 होणार, त्यामुळे ते कॅन्सल दिसणार इथे झालेले. त्यामुळे काय दिसणार तुम्हाला एफ एस इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर डिवाइड बाय जी इज इक्वल टू इथे सुद्धा एम व्ही स्क्वेअर अपॉन आर आणि एम जी एम आहे तिथे पण एम व्ही स्क्वेअर अपॉन आर मध्ये सुद्धा एम आहे. एम काय होणार, डिवाइड होणार, त्यामुळे इथे काय होणार व्ही स्क्वेअर डिवाइडेड बाय आर जी होणार. जी जो आहे तो राईट साईडला येणार, त्यामुळे व्ही स्क्वेअर डिवाइडेड बाय आर जी दिसणार तुम्हाला. सो दिस इज द थर्ड इक्वेशन. So next, for a given track, radius r is constant. r काय बदलणार नाही, जो रोडचा सर्क्युलर पाथ जो आहे ती रेडियस जी आहे ती कॉन्स्टंट राहणार. सो फॉर अ गिवन ट्रॅक रेडियस r इज कॉन्स्टंट फॉर गिवन व्हेकल एम जी इज इक्वल टू एन इज कॉन्स्टंट. व्हेकल जी आहे व्हेकलचा मास चेंज नाही होणार, मूव्ह होत असताना व्हेकलचा मास कमी होत नाही किंवा जास्त होत नाही. त्यानंतर जी आहे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जीची व्हॅल्यू बदलत नाही, जीची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहणार. सो देअरफॉर एम जी वेट का असणार, कॉन्स्टंट असणार, त्यामुळे एम जी इज इक्वल टू एन इज कॉन्स्टंट. नेक्स्ट, thus as the speed v increases the force of static friction fs also increases. तुम्ही स्पीड इन्क्रीज केलं तर आपोआप स्टॅटिक फ्रिक्शन काय होणार, इन्क्रीज होणार. हाऊएव्हर fs हॅज अन अप्पर लिमिट. fsला काय आहेत, स्टॅटिक फ्रिक्शनला काय एक अप्पर लिमिट असतं, त्याच्या बियॉन्ड ते फ्रिक्शनल फोर्स वाढू शकत नाही. सो देअरफॉर fs मॅक्सिमम इज इक्वल टू म्यू एस एन, where mu s is the coefficient of static friction between road and tires of the vehicle. mu s काय आहे, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे, कोणामधला तर रोड आणि टायर्स मधला. सो दिस इम्पोजेस अन अप्पर लिमिट टू द स्पीड v. सो देअरफॉर at the maximum possible speed vs we can write fs maximum divided by n is equal to mu s, and which is equal to v square maximum divided by rg. इथे काय केलं आहे बघा, एफ एस मगाशी आपण इक्वेशन बघितलं होतं, एफ एस मॅक्सिमम इज इक्वल टू म्यू एस एन. या ठिकाणी म्यू एसला राईट साईडलाच ठेवलं आहे आणि एनला लेफ्ट साईडला आणि एफ एस मॅक्सिमम डिवाइड बाय एन केलेलं आहे. मग ते इक्वेशन काय होणार, एफ एस मॅक्सिमम डिवाइड बाय एन, आणि टॉपला जे आपण इक्वेशन काढलं होतं त्याच्यामध्ये काय आहे, एफ एस डिवाइड बाय एन इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर जी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर जी. ते इक्वेशन आपण काय करणार, कंबाईन करणार. त्यामुळे इक्वेशन काय झालं, एफ एस मॅक्सिमम डिवाइड बाय एन इज इक्वल टू म्यू एस and which is equal to v square maximum divided by rg, and therefore taking a square root on both sides, therefore v maximum is equal to square root mu s rg. v square maximum ला राईट हँड साईडला ठेवून आपण rg ला कुठे आणलं, लेफ्ट हँड साईडला आणलं, म्हणजे म्यू एसकडे आणलं आपण. आर जी कुठे आला, म्यू एसकडे आलं, त्यामुळे आर जी म्यू एस झालं. व्ही स्क्वेअर, आता इक्वेशन काय आलं, व्ही स्क्वेअर मॅक्झिमम इज इक्वल टू म्यू एस आर जी, आणि दोन्ही साईडला जर आपण स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय इक्वेशन होणार, व्ही मॅक्झिमम इज इक्वल टू स्क्वेअर रूट म्यू एस आर जी होणार, म्यू एस आर जी. So thus the maximum velocity with which car can safely travel along a curved road is given by v is equal to square root mu rg. म्हणजे व्हेकल हॉरिझॉन्टल रोड असेल आणि टर्न असेल तर मॅक्झिमम स्पीड किती असायला हवा व्हेकलचं, तर स्क्वेअर रूट म्यू आरची एवढं मॅक्झिमम स्पीड असायला हवं. सो इफ द स्पीड ऑफ द कार इन्क्रीजेस बियॉन्ड दिस व्हॅल्यू द कार विल बी थ्रोन ऑफ ऑर स्किड. समजा याच्यावरती आपण गाडीचं स्पीड गेलं तर गाडी काय होणार, एक तर ती आउटर साईडला फेकली जाणार किंवा ती स्लिप होणार. इफ द कार हॅज टू मूव्ह ॲट हायर स्पीड
द फ्रिक्शनल फोर्स शुड बी इन्क्रीज. जर आपल्याला हायर स्पीडने गाडी मूव्ह करायची असेल तर म्हणजे आता जर V = म्यू आर जी जे स्पीड आहे त्याच्यापेक्षा जास्त स्पीडने गाडी मूव्ह करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागणार, फ्रिक्शनल फोर्स इन्क्रीज करावं लागणार. जे टायर आणि रोडमधले जे फ्रिक्शनल फोर्स आहे तो इन्क्रीज करावा लागणार, तरच तुम्ही जास्त स्पीडने गाडी काय करू शकाल, चालवू शकाल कर्व रोडवरून, हॉरिझॉन्टल कर्व रोडवरून. बट दिस कॉज विअर अँड टिअर ऑफ टायर्स. पण त्यामुळे काय होणार, गाडीचे टायर्स काय होणार, फाटणार किंवा खराब होणार. सो मग त्यामुळे so the frictional force is not reliable as it can decrease on wet roads. त्यामुळे फ्रिक्शनल फोर्स जे आहे ते तेवढं उपयोगाचं नाही आहे, की त्यामुळे काय होऊ शकतं, फ्रिक्शनल फोर्स कमी झालं तर गाडी स्लिप होऊ शकते किंवा वाढलं तर गाडीचं काय होऊ शकतं, गाडीचे टायर्स खराब होऊ शकतात. सो देअरफॉर फ्रिक्शनल फोर्स इज नॉट रिलायबल ॲज इट कॅन डिक्रीजेस ऑन वेट रोड्स. ऑइल पडलेलं असेल तर फ्रिक्शनल फोर्स कमी होणार आणि गाडी काय होणार, स्लिप होणार. किंवा फ्रिक्शनल फोर्स वाढवायचा म्हणून रस्त्याचा आपण रब केला, रोड रब केला फ्रिक्शनल फोर्स वाढवण्यासाठी, तर गाडीचे टायर्स काय होणार, खराब होणार. सो वी कॅनॉट रिलाई ऑन फ्रिक्शनल फोर्स टू प्रोव्हाइड द सेंट्रिपिटल फोर्स फॉर सर्क्युलर मोशन. मग यासाठी आपण काय करणार आहोत, बँकिंग ऑफ रोड बघणार. बँकिंग ऑफ रोड त्याच्यामध्ये मी स्पीड काय करू शकता, वाढवू शकता. तो पॉईंट आपण ते जे ॲप्लिकेशन आहे ते आपण नंतर बघणार आहोत. त्याच्या आधी ॲप्लिकेशन बघणार आहोत ते वेल ऑर वॉल ऑफ डेथ, मौत का कुवा. मोठ्या यात्रांमध्ये किंवा सर्कसमध्ये तुम्ही असा खेळ बघितला असेल, बॉलवरून व्हेकल चालवत असताना किंवा टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलरसुद्धा बॉलवरून काय करतात, चालवतात. प्लस काय म्हणणार, वेल ऑर वॉल ऑफ डेथ, दॅट इज मौत का कुवा. डायग्रॅम नीट पिक्चर्स नीट बघा. याच्यामध्ये टू व्हीलर बायकर जो आहे तो काय करत आहे, व्हेकल आहे त्याची ती बॉलवरून काय करत आहे, ट्रॅव्हल करत आहे, चालवत आहे. डायग्राममध्ये आपण बघूया. दिस इज अ व्हर्टिकल cylindrical wall of radius r inside which a vehicle is driven in horizontal circle. व्हेकल जे आहे ते हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये काय होणार आहे, डॉट डॉट लाईन जे आहे त्याच्यावरून ते व्हेकल काय होत आहे, फिरत आहे किंवा चालवत आहे. आणि सिलेंड्रिकल वॉल आहे ती, आणि त्याच्यामधून व्हेकल काय होणार, चालवत असणार. सेंटर आहे C, रेडियस असणार R. आणि त्यावेळेस व्हेकल्सवरती फोर्स कोणते ॲक्ट होणार आहेत ते आपण बघत आहोत. There are total 3 forces acting on the vehicle. So as shown in above figure, the forces acting on the vehicles are normal reaction first force, normal reaction N acting horizontally and towards the center. नॉर्मल रिॲक्शन एन जे आहे डायग्राममध्ये एन बघा, नॉर्मल रिॲक्शन एन आहे तो सेंटरकडे मूव्ह होतो आहे आणि तो हॉरिझॉन्टल आहे, हॉरिझॉन्टल. So this is a first force acting on the vehicle. Second force, weight mg acting vertically downwards. weight mg जे आहे डाउनवर्ड डिरेक्शनला काय होत आहे, मूव्ह होत आहे. थर्ड आहे काय, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन Fs acting vertically upward between vertical wall and the tires. स्टॅटिक फ्रिक्शन Fs जे आहे टायर आणि टायर आणि ते वॉलमधलं, टायर आणि वॉलमधलं स्टॅटिक फ्रिक्शन आहे ते कुठे आहे, अपवर्ड डिरेक्शनला आहे Fs. डायग्राम इमेजमध्ये परत बघूया. इमेजमध्ये टायर्स आहेत, टायर्स आणि वॉल याच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स आहे ते अपवर्ड डिरेक्शनला असणार Fs. त्यानंतर व्हेकलचं जे वेट आहे mg ते डाऊनवर्ड डिरेक्शनला असणार. त्यानंतर जी वॉल आहे, ती वॉल काय करणार, व्हेकलवरती नॉर्मल रिॲक्शन अप्लाय करणार. त्यामुळे नॉर्मल रिॲक्शन ही कशी असणार, हॉरिझॉन्टल असणार अँड टुवर्ड्स द सेंटर असणार, टुवर्ड्स द सेंटर. सो मॅग्निट्यूड ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू mg. इथे जर बघितलं तर mg डाऊनवर्ड डिरेक्शनला आहे, त्याच्याबरोबर अपोजिट डिरेक्शनला अपवर्ड डिरेक्शनला काय आहे, Fs स्टॅटिक फ्रिक्शन आहे. सो mg इज इक्वल टू वॉट, Fs. mg इज इक्वल टू Fs अँड नॉर्मल रिॲक्शन एन इज द रिझल्टंट सेंट्रिपिटल फोर्स. इथे सुद्धा सर्क्युलर मोशन कायम ठेवायची असेल ऑब्जेक्टला तर काय लागणार, सेंट्रिपिटल फोर्स लागणार. आणि आता इथे सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करणार, तर नॉर्मल रिॲक्शन प्रोव्हाइड करणार, एन प्रोव्हाइड करणार, कारण ते एन इज टुवर्ड्स द सेंटर आहे असल्यामुळे सेंट्रिपिटल फोर्स आहे ते कोण प्रोव्हाइड करणार, नॉर्मल रिॲक्शन प्रोव्हाइड करणार. सो देअरफॉर N is equal to mr omega square or mv square upon r.
एम आर ओमेगा स्क्वेअर असेल किंवा एम व्ही स्क्वेअर आपण आर असेल, काय आहेत या सेंट्रिपिटल फोर्सची इक्वेशन आहेत. आणि नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. सो देअरफॉर एन इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आणि सेकंड इक्वेशन एम जी इज इक्वल टू एफ एस. So force of static friction Fs is always less than or equal to mu s n. Mu s is the coefficient of static friction. So therefore Fs is less than equal to mu s n. So Fs is equal to what? Fs is equal to mg. Fs is equal to mg. So we can write here mg instead of Fs. आपण mg लिहिणार. Fs च्या ऐवजी काय लिहिलं? mg लिहिलं, which is less than or equal to mu s n. What is the value of n? N is equal to mv square upon r. So we write mv square upon r instead of n. So what is the equation now? Therefore mg is less than equal to mu s mv square upon r. After solving this m can be divided. It is, if we take m at denominator of the left hand side, so therefore is divided, so therefore we get g is less than equal to mu s v square divided by r. So therefore v square is greater than equal to rg divided by mu s. So therefore taking a square root on both sides, therefore v minimum is equal to square root rg divided by mu s, which is a minimum velocity of the vehicle when which is traveling along the cylindrical wall. Next application, vehicle on a bank road. Vehicle on a bank road. So first we see what is the banking of road. So the process of raising the outer edge of a road over the inner edge through a certain angle is known as banking of road. ज्यावेळेस रोडचा आउटर भाग आहे, बाहेरचा जो बाहेरची साईड आहे ती वरती उचललेली असते. इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता. इमेजमध्ये रोडच्या आउटर साईडचा पार्ट आहे तो वरती आलेला आहे. तर ते जे रेजिंग आहे रोडचं, ती जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणतात? बँकिंग ऑफ रोड्स म्हणतात. काय म्हणतात? बँकिंग ऑफ roads. The process of raising the outer edge of a road over the inner edge through a certain angle is known as banking of road. हा जो सर्टेन अँगल आहे त्या अँगलला काय म्हणणार? अँगल ऑफ बँकिंग. याची डेफिनेशन आपण नंतर बघणार आहोत. सो पर्पज ऑफ बँकिंग ऑफ रोड्स. बँकिंग ऑफ रोड्सचं करण्यामागं कारण काय? सो बँकिंग ऑफ रोड इज डन to provide the necessary centripetal force for circular motion. Second, to reduce wear and tear of tires due to friction. Third, to avoid skidding. And fourth, to avoid overturning of vehicle. So while taking a turn on a horizontal road, the force of static friction between the tires of the vehicle and the road provides the necessary centripetal force. However, the frictional force is having an upper limit. Also, its value is usually not constant as the road surface is not uniform. Thus, in real life, we should not depend upon it as far as possible. So, for this purpose, the surface of curved roads are tilted with the horizontal with some angle theta. So, this is called banking of roads, or the road is said to be banked. काय होतं? ज्यावेळेस हॉरिझॉन्टल रोडमध्ये आपण पहिलं जे ॲप्लिकेशन बघितलं त्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करून होतं फ्रिक्शनल फोर्स. तुम्हाला स्पीड वाढवायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागणार? फ्रिक्शनल फोर्स वाढवावं लागणार. आणि फ्रिक्शनल फोर्स वाढवलात की काय होणार? तर गाडीचे टायर्स काय होणार? खराब होणार. मग ते अवॉइड करण्यासाठी किंवा ते कमी करण्यासाठी बँकिंग ऑफ रोड तयार करतात. मग त्यामुळे काय होतं? सेंट्रिपिटल फोर्स तुम्ही वाढवू शकता. सर्क्युलर मोशनमध्ये त्या व्हेकलचं सेंट्रिपिटल फोर्स तुम्ही काय करू शकता? वाढवू शकता. त्यामुळे गाडी काय करू शकते? इझिली टर्न घेऊ शकते. गाडी स्लिप नाही होणार. आणि हॉरिझॉन्टल रोडमध्ये काय होतं? सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करायचं असेल जास्त किंवा हाय स्पीडने जायचं असेल तर फ्रिक्शनल फोर्स वाढवावं लागतं आणि त्यामुळे टायर्स खराब होतात. किंवा फ्रिक्शनल फोर्स जर कमी केलं तर गाडी स्किड होऊ शकते, स्लिप होऊ शकते. मग गाडीचं स्लिप होण्यापासून संरक्षण करणं आणि गाडी
जे टायर्सवर चांगले राहणं यासाठी काय कशाची गरज असणार, तर बँकिंग ऑफ रोड्सची गरज असणार. सो दीज आर द 4 पर्पज टू मेक द बँकिंग ऑफ रोड्स. मॅक्झिमम स्पीड आपण बँकिंग ऑफ रोडमध्ये किती असणार व्हेकलचं ते काढणार आहोत. सो देअर फोर कन्सिडर अ व्हेकल मुव्हिंग अ कर्व बँक रोड. व्हेकल आहे ती कर्व बँकवरून रोड टर्न घेत आहे. यावेळेस डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता व्हेकल आहे, 4 व्हीलर व्हेकल आहे. त्याच्यामध्ये व्हेकल आहे ते तुमच्याकडे येत आहे अशी कल्पना करा. तुमच्याकडे येत आहे ती उताराने खाली येत आहे किंवा वरती चढत आहे अशी न करता कल्पना ती तुमच्याकडे येत आहे अशी कल्पना करा. सो व्हेकल इज कमिंग टुवर्ड्स यू. सो लेट एम बी द मास ऑफ व्हेकल, आर radius of curvature of road, it is the radius of the circular path. Then theta angle of banking, theta is the angle of banking, that is the angle between the horizontal surface and the surface of the road. F frictional force between tires and road. So the forces acting on the vehicle are shown in this figure. The forces acting on the vehicles are, गाडीवरती ॲक्ट होणारे फोर्सेस कोणते कोणते आहेत ते आपण बघणार आहोत. फर्स्ट, वेट ऑफ द व्हेकल एम जी ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. नेहमीप्रमाणे वेट जे आहे एम जी हे कसं आहे, वेट एम जी डाऊनवर्ड डिरेक्शनला आहे. नेक्स्ट, नॉर्मल रिॲक्शन एन ॲक्टिंग ऑन व्हेकल परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ द रोड. नॉर्मल रिॲक्शन एन जी आहे एन ही कशी आहे, अपवर्ड डिरेक्शनला आहे आणि तो जो रोड आहे सरफेस आहे वरती आलेला जो रोड आहे ना त्या रोडला तो कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. एन कशी आहे, परपेंडिक्युलर आहे. नेक्स्ट, फ्रिक्शनल फोर्स बिटवीन टायर्स अँड रोड. फ्रिक्शनल फोर्स एफ जो आहे किंवा आपण पुस्तकामध्ये एफ एस आहे, काय एफ एस, हा एफ एस जो आहे फ्रिक्शनल फोर्स हा कोणामध्ये आहे, टायर्स आणि रोड्समध्ये आहे आणि विच इज मुव्हिंग टुवर्ड्स द सेंटर. So force N and frictional force F are now resolved into two components. N आणि F जो आहे आपण दोन कंपोनंटमध्ये काय करणार, रिझॉल्व करणार. पहिल्यांदा आपण बघणार आहोत नॉर्मल रिॲक्शनचं. तर नॉर्मल रिॲक्शन एन रिझॉल्व इंटू टू कंपोनंट्स. नॉर्मल रिॲक्शन एन आहे तर दोन कंपोनंटमध्ये काय रिझॉल्व होणार. वाय कंपोनंट काय असणार, एन आहे मेन वेक्टर, तो रिझॉल्व झाला दोन कंपोनंटमध्ये. त्याचं कंपोनंट कोणता आहे, अपवर्ड डिरेक्शनला कंपोनंट कोणता आहे, एन कॉस थिटा. So n cos theta is vertical component of n and n sin theta is the horizontal component of n. नेक्स्ट फॉर फ्रिक्शनल फोर्ससाठी बघणार आहोत. फ्रिक्शनल फोर्स हा जो एफ आहे एफ फ्रिक्शनल फोर्स काय होणार, रिझॉल्व होणार दोन कंपोनंटमध्ये. त्याच्यामध्ये एफ कॉस थिटा इज हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ एफ आणि सेकंड एफ साइन थिटा इज वर्टिकल कंपोनंट ऑफ एफ. एफ साइन थिटा हा व्हर्टिकली डाउनवर्ड कंपोनंट आहे. एफ साइन थिटा इज अ व्हर्टिकली डाउनवर्ड कंपोनंट आणि एफ कॉस थिटा इज अ हॉरिझॉन्टल कंपोनंट which is moving towards the center. So the all forces acting on the vehicle, so therefore the vertical component n cos theta is balanced. n cos theta is balanced by the weight of the vehicle and component f sin theta. n cos theta जो आहे, n cos डायग्राममध्ये बघा जी स्ट्रेट लाईन आहे अपवर्ड डिरेक्शनला त्याच्यामध्ये एन कॉस थिटा आहे. एन कॉस थिटाला बॅलन्स कोण करणार, डाऊनवर्ड डिरेक्शनला बघा एफ साइन थिटा आणि एम जी वेट आहे हे काय करणार, बॅलन्स करणार. त्यामुळे इक्वेशन काय होणार, एन कॉस थिटा इज इक्वल टू एम जी प्लस एफ साइन थिटा. एम जी प्लस एफ साइन प्लस साइन का, तर एफ साइन थिटा आणि एम जी बोथ आर ऑन द सेम डिरेक्शन. हे दोन्ही सेम डिरेक्शनला असल्यामध्ये ॲड झाले आणि एम जीला अपोजिट कोण आहे, एन कॉस थिटा आहे किंवा एफ साइन थिटाला अपोजिट कोण आहे, एन कॉस थिटा. सो देअर फोर एन कॉस थिटा इज इक्वल टू एम जी प्लस एफ साइन थिटा. सो देअर फोर एम जी इज इक्वल टू एन कॉस थिटा मायनस एफ साइन थिटा. एफ साइन थिटा आपण काय केलं आहे, लेफ्ट हँड साईडला आणलं. सो देअर फोर इक्वेशन 1 is mg is equal to n cos theta minus f sin theta. Next, the horizontal component n sin theta and f cos theta provides the centripetal force for circular motion.
सेंटरकडे जाणारे फोर्सेस कोणते आहेत तर एन साइन थिटा आणि एफ कॉस थिटा हे दोन्ही फोर्स काय होणार ॲक्ट होणार आणि दोन्ही फोर्स एकत्र येऊन काय होणार तर सेंट्रिपिटल फोर्स तयार होणार काय होणार सेंट्रिपिटल फोर्स. सो देअर फोर एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. इट इज एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज अ सेंट्रिपिटल फोर्स. So therefore mv square upon r is equal to n sin theta plus f cos theta, equation 2. So divide equation 2 by equation 1. So mv square upon r divided by mg is equal to n sin theta plus f cos theta divided by n cos theta minus f sin theta. So divide. So therefore v square divided by rg is equal to n sin theta plus f cos theta n cos theta minus f sin theta. Next, let V maximum be the maximum speed of the vehicle, and that time frictional force is Fm is equal to mu s n. त्यावेळेस फ्रिक्शनल फोर्स किती असणार mu s n. इथे आपण F फक्त यूज केला आहे आणि ज्यावेळेस V मॅक्झिमम होणार वेलॉसिटी व्ही स्क्वेअर आहे तो व्ही मॅक्झिमम होणार त्यावेळेस एफ काय असणार एफ एम असणार आणि एफ एम म्हणजेच काय तर म्यू एस एन आहे. मग इक्वेशन देअरफॉर this last equation we can write also as v maximum square divided by rg is equal to n sin theta plus fm cos theta divided by n cos theta minus fm sin theta. fm च्या ठिकाणी आपण आता काय ठेवणार आहोत तर म्यू एस एन ठेवणार आहोत म्यू एस एन आणि सॉल्व करणार आहोत. So but fm is equal to mu s n. So therefore v maximum square divided by rg is equal to n sin theta plus mu s n cos theta divided by n cos theta minus mu s n sin theta. म्हणजे एफ एमच्या ठिकाणी आपण काय ठेवलं म्यू एस एन ठेवलं. सो नाव डिवायडिंग न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर ऑफ आर एच एस बाय कॉस थिटा वी गेट. आपण न्युमरेटर अँड डिनॉमिनेटरला एन कॉस थिटाने काय करणार आहोत डिवाइड करणार आहोत. So therefore equation becomes v square maximum divided by rg is equal to n sin theta divided by n cos theta plus mu s n cos theta divided by n cos theta divided by n cos theta divided by n cos theta minus mu s n sin theta divided by n cos theta. आता आपण डिवाइड करणार पहिलं न्युमरेटरला जर आपण बघितलं तर sin theta divided by cos theta काय तर tan theta प्लस एन कॉस्टा 1 होणार ते निघून जाणार राहणार काय तर म्यू एस. सो देअरफॉर टॅन थिटा प्लस म्यू एस डिवायडेड बाय एन कॉस थिटा डिवायडेड बाय एन कॉस्टा 1 होणार मायनस एन साइन थिटा डिवायडेड बाय एन कॉस्टा एन कॅन्सल 1 होणार राहणार काय साइन थिटा डिवायडेड बाय कॉस्टा टॅन थिटा. सो म्यू एस टॅन थिटा. So therefore v square maximum is equal to rg into bracket tan theta plus mu s divided by 1 minus mu s tan theta. सॉल्व करून तुम्हाला काय मिळणार v मॅक्झिमम स्क्वेअर रूट v स्क्वेअर आहे दोन्ही साईडला आपण स्क्वेअर रूट घेणार टेकिंग अ स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. फॉर v मॅक्झिमम इज इक्वल टू स्क्वेअर रूट rg tan theta plus mu s divided by 1 minus mu s tan theta. So this is the maximum velocity with which a vehicle can travel on a bank road with friction. समजा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू एस 0 असेल तर काय होणार म्यू एसच्या ठिकाणी काय होणार 0 येणार सगळ्या ठिकाणी आणि म्यू एस 0 असल्यामुळे म्यू एस टॅन थिटा पण 0 होणार. इक्वेशन काय तयार होणार व्ही देअरफॉर व्ही मॅक्झिमम इज इक्वल टू स्क्वेअर रूट आर जी टॅन थिटा प्लस 0 डिवायडेड बाय 1 मायनस 0. 0 कोणत्या ठिकाणी आहे तर म्यू एसच्या ठिकाणी 0 आहे. सो देअरफॉर व्ही मॅक्झिमम इज इक्वल टू स्क्वेअर रूट आर जी टॅन थिटा rg tan theta. So that is the maximum speed of the vehicle on a bank road when the mu s, that is coefficient of step friction, is equal to 0. Next, banking angle or angle of banking. So what is angle of banking? The angle made by the surface of the road with the horizontal surface is called as angle of banking and which is shown by the diagram in theta with the help of theta. सो थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर बाय आर जी. या इक्वेशनवरून तुम्ही काय करू शकता टॅन थिटाची म्हणजे थिटाची व्हॅल्यू काढू शकता. दोन्ही साईडला स्क्वेअरिंग केलं की स्क्वेअर रूट निघून जाणार. टॅन थिटाला राईट हँड साईडला ठेवलं की व्ही स्क्वेअर मॅक्झिमम डिवाइड बाय आर जी. टॅनला या साईडला गेलं की टॅन इनवर्स. सो टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर मॅक्झिमम डिवाइड बाय आर जी इज इक्वल टू थिटा. सो थिटा इज इक्वल टू वॉट टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर डिवाइडेड बाय आर जी. So therefore the angle of banking is independent of the mass of the vehicle. त्याच्यामध्ये या इक्वेशनमध्ये व्हेकलचं मास दिसत नाही आहे त्यामुळे थिटा इज नॉट डिपेंड्स अपॉन द मास ऑफ द
vehicle. That is, angle of banking does not depends upon the mass of the vehicle. Thank you.